अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 12 4 मार्च 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. भाषा विषयांचा अभ्यास भाग 1. नमस्कार मित्रांनो, अभ्यासाचा राजमार्ग या व्हिडिओ मालिकेत आपलं स्वागत आहे. आज आपण विषय घेऊया भाषा विषयांचा अभ्यास. हा अनेक मुलांना असं वाटतं की मला गरज काय भाषा विषयाची, मी गणित करीन, विज्ञान करीन, अमुक करीन, भाषा विषय काय त्यात काय. खास करून रिजनल लँग्वेजेसच्या अभ्यासाबद्दल मुलांमध्ये कमालीची अनभिज्ञता असते. मला नाही करायचा अभ्यास, मला मराठीचा नाही अभ्यास करायचा, मराठीच्या अभ्यासात काय करायचं. मित्रांनो, मुळात लक्षात घ्या की भाषा का अभ्यासायची. तसं तर प्रत्येकजण जन्मल्यापासून भाषा शिकायला सुरुवात करतो. आई वडील, बहीण भाऊ, घरातले कुणी तुम्हाला भाषा शिकवतच असतात, तुम्ही शिकतच असता. गमतीची गोष्ट बघा, मुलगा जेव्हा शाळेत शिकायला जातो तेव्हा त्याला त्याची मातृभाषा ही सुरुवात झालेली असते, समजायला लागलेलं असतं. पण तो एक अनौपचारिक अभ्यास असतो. आजूबाजूच्या वातावरणातून मनुष्य शिकतो. मी बऱ्याच मुलांच्या बाबतीत तर हा प्रश्न मला फार सतावतो की अरे, यांना भाषेचं म्हणजे महत्वच समजत नाही. उदाहरणार्थ समजा तर मी मराठी, माझे काही व्यवसाय आहेत समजा, आणि ते महाराष्ट्रातच आहेत, आणि मला लोकांपर्यंत काहीतरी पोचवायचंय माझ्या व्यवसायाबद्दल. तर त्यांच्यासाठी इंग्रजी किंवा चायनीज किंवा स्पॅनिश भाषा काय उपयोगाची. आमचं एकमेकांचं संबंध साधण्याचं माध्यम हे मराठीच होऊ शकतं. उद्या असं गृहीत धरा की तुम्ही डॉक्टर होणार आहात आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणार आहात. ही प्रॅक्टिस काही हिंदी भाषेत करणार आहात का. मी मुंबईमध्ये पाहतो की नॉन महाराष्ट्रीयन्स डॉक्टर सुद्धा मराठीत बोलतात आणि उत्तम मराठीत बोलतात. आम्हाला भाषा आली पाहिजे. मला अमुक व्हायचंय, हे करायचंय, कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये जायचंय. ठीक आहे, कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये गेलात तरी शेवटी संबंध तुमचा आजूबाजूच्या लोकांशी संपर्क कुठल्या भाषेतून होणार आहे, मराठीतून होणार आहे. मग आपल्याला व्यवस्थित मराठी यायला नको. आपण जे आई वडिलांकडून शिकतो, आजूबाजूच्या परिस्थितीतून शिकतो, एवढा अभ्यास भाषेसाठी पुरेसा नसतो. भाषेचा अभ्यास थोडासा आणखी डीप मध्ये करायचा असतो. आणि भाषेचा अभ्यास तुमच्या विचारांवर फार मोठा प्रभाव पाडत असतो. तुम्ही एखाद्या भाषेमध्ये एक्सपर्ट असाल तर तुमच्या मनावर त्या भाषेच्या अभ्यासाचा फार मोठा संस्कार होत असतो. संस्कार म्हणजे काय हा शब्द मी तुम्हाला नंतर समजावून सांगतो. त्याच्या अगोदर भाषेचा अभ्यास किती महत्वाचा आहे हे समजून घ्या. मी एकटाच विचार करतो, पण मी कुठल्या भाषेत विचार करेन. मला कुठल्या तरी भाषेत विचार करावाच लागेल. आणि बऱ्याच वेळा एकटा माणूस विचार करत असतो तेव्हा वाक्य पूर्ण न करताच, वाक्य पूर्ण व्हायच्या आतच किंवा आपला एक विचार कंप्लीट डोक्यात घ्यायच्या आतच दुसरा विचार येतो. दुसरा विचारही पूर्ण व्हायच्या आत पुढचा विचार येतो. त्या विचाराच्या बाबतीतही असंच होतं. तोही पूर्ण व्हायच्या आत
पुन्हा पुढचा विचार येतो. मित्रांनो, गडबड होते. आणि हे विचार आपल्या लक्षात येईल ना, माझ्या डोक्यात काय काय विचार येऊन गेले, काय काय विचार येऊन गेले. पण जर तुमचं भाषेवर प्रभुत्व असेल तर अंतर्मनाला सूचना द्यायला तुम्हाला एक भाषा लागतेच. त्याच्यामुळे भाषा ही आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची. भाषा फक्त माझ्याशी कुणीतरी बोलतोय तेव्हाच भाषा उपयोगी पडेल असं नाही. मी स्वतःचं चिंतन करतोय, विचार करतोय, प्रार्थना करतोय, तेव्हा सुद्धा भाषा मला तितकीच महत्वाची आहे. मित्रांनो, भाषा विषयाचा अभ्यास हा नेहमी ऐकण्यापासून सुरू होतो. लहान मुलं ऐकायला लागतं, हळूहळू त्याचा अर्थ समजायला लागतं, मग बोलण्याचा प्रयत्न करतं, जे ऐकलं ते बोलायला सुरू करतं. आणि हे ऐकणं आणि बोलणं, ऐकणं आणि बोलणं ही प्रत्येक भाषेच्या अभ्यासाची पहिली पायरी असते. म्हणजे अगदी लहानपणापासून मूल लहान असतं, त्याला काय अंदाजही नसतो भाषेचा काही, पण आई त्याला कुठल्या तरी पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. भाषेचं अज्ञानच आहे. भाषेचं अज्ञान आहे तेव्हा मुलगा आई मला दूध पाहिजे असं म्हणण्याऐवजी रडायला सुरुवात करतो. कारण आता त्याच्याजवळ तेच साधन आहे. मित्रांनो, लहान मूल भूक लागलं म्हणून रडायला लागतं. मग आईला समजतं की माझ्या बालकाला भूक लागलेली आहे, माझ्या बाळाला भूक लागलेली आहे, आणि ती जवळ येते, त्याला पाजते, बाळ खुश होतं, झोपून जातं. मित्रांनो, ही घटना जी माणसं भाषेमध्ये खरंच कच्ची आहेत त्यांना आयुष्यभर रडावं लागतं. आणि गमतीची गोष्ट अशी की त्यावेळेस आई धावून येऊ शकत नाही, तुमच्या मनातले प्रश्न समजू शकत नाही आणि ती सोडवू शकत नाही. माझ्या परिपूर्णतेसाठी मी परफेक्ट व्हावा, मी परिपूर्ण व्हावा, मी व्यवस्थित व्हावा असं जर मला वाटत असेल तर मी भाषेचा अभ्यास केलाच पाहिजे. सुरुवात ठीक आहे, पहिल्याच पायरीवर तुम्ही राहा की ऐकायचे बोलायचे, ऐकायचे बोलायचे, हे एकच. मला कुणाशी जर काहीतरी सांगायचे, मला काहीतरी ऐकायचे, मला काहीतरी सांगायचे, एवढंच गोष्ट. तिथं सुद्धा भाषा महत्वाची. अजून लिखाण वाचन ही पुढची पायरी आली नाही, पण ऐकणे आणि बोलणे कुठल्याही भाषेचा अभ्यास इथूनच सुरू होतो. आणि भाषेमध्ये काही क्रियापद असतात, त्या क्रियापदांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. भाषेमध्ये काही शब्दांची ओळख करून दिलेली असते की अमक्याला काय म्हणतात, तमक्याला काय म्हणतात, तमक्याला काय म्हणतात. म्हणजे आपण समजा जेवण करतो आहोत तर अमुक्याला चपाती म्हणतात, याला भाजी म्हणतात, याला वरण म्हणतात, याला भात म्हणतात. आणि एकदा आपण हे शब्द समजून घेतले की त्या भाषेमध्ये त्या शब्दांना तोच अर्थ आयुष्यभर राहतो, तो काही बदलत नाही. चपाती म्हटलं की त्याचा अर्थ मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला समजतो. भाजी म्हटलं की त्याचा मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला भाजी शब्दाचा अर्थ कळतो. अमुक प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात, अनेक गोष्टी आहेत. आपल्याला ह्या शब्दांची संपत्ती वाढवावी लागते. शब्द वाढत गेले पाहिजेत, अनेक शब्द आपल्याजवळ जमा झाले पाहिजेत, त्या शब्दांचे अर्थ आपल्याला समजले पाहिजेत. ज्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नाहीत त्या शब्दांचे अर्थ विचारून घेतले पाहिजेत, डिक्शनरीत पाहिले पाहिजेत. अर्थात लिखाण वाचन या टप्प्यावर मी अजून आलेलो नाही. आपण ऐकणं आणि बोलणं याच विषयावर संभाषण करतो आहोत
की लहान मुलीसुद्धा बघावं, त्याला खूप शब्द संपत्ती मिळत राहते मिळत राहते मिळत राहते. तो ऐकत राहतो. 4 वर्षाच्या मुलाला सुद्धा हजारो शब्द माहिती असतात. अमक्याला काय म्हणतात, तमक्याला काय म्हणतात, सगळं कळायला लागतं. पूर्वी तर मुलांना थोडंसं खेड्यामध्ये वगैरे फार मोजकं जगाशी संपर्क फार तोटका असायचा. आई हेच जग असायचं. बहीण भाऊ घर याच्या पलीकडे शेजाऱ्याशी सुद्धा फार उशिरा मुलगा बोलायला लागायचा. पण आत्ताची मुलं तसं नाही. आत्ताची मुलं TV पाहतात, मोबाईल पाहतात आणि त्यांची जगाचं एकदम विस्तारच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक शब्द माहिती होतात. तर मित्रांनो, प्रत्येक भाषेमध्ये शब्द ही संपत्ती असते. अर्थात मराठीसारखी भाषा असेल किंवा काही कमी भागात बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत, या भाषांची शब्द संपत्ती कमी असते. पण इंग्रजीसारखी भाषा जेव्हा व्यापक होते आणि खूप मोठा वर्ग इंग्रजी भाषा बोलायला लागतो किंवा इंग्रजीतून अभ्यासाला सुरुवात होते, तेव्हा इंग्रजीसारख्या भाषेमध्ये शब्दांची संख्या फार वाढत जाते. मराठी भाषेचा विचार करायचा असेल तर मराठी भाषेमध्ये 1.5 ते 2.25 लाख शब्द आहेत. आणि इंग्रजी भाषेचा विचार करायचा असेल तर इंग्रजी भाषेमध्ये 8.5 ते 10 लाख शब्द आहेत. हे शब्द प्रत्येकाला माहिती आहेत असं होऊ शकत नाही. मराठीतले सुद्धा आपण मराठी जाणकार आहोत, मी मराठी भाषिक आहे, पण मराठीमधले सगळे शब्द मलाही माहिती नाही. मराठी भाषेतले 1.5 ते 2 लाख शब्द आहेत, त्यातले जास्तीत जास्त 50,000 शब्दांची माझी ओळख असेल. आणि खूप अभ्यास केलेला आहे एखादी व्यक्ती तर तिला जास्तीत जास्त 60-70 हजार शब्दांची ओळख असेल. अर्धे सुद्धा शब्द आपणाला आयुष्यभर मराठी बोलून सुद्धा मराठीतले गरज पडत नाही त्यांची, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. उदाहरणार्थ, काही लोक मुंबईमध्ये राहतात, त्यांना शेतीशी संबंधित शब्द कशाला कळतील, जंगलाशी संबंधित शब्द कशाला कळतील, झाडांची नावं कशाला कळतील, आदिवासी संकल्पना त्यांना कशाला कळतील, नाही कळणार. आणि ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यांना जे काही रेग्युलर वापरामध्ये शब्द लागतात तेवढेच. आणि सामान्य माणसाचं काम, जर 15-20 हजार शब्द त्याला माहिती झाले की त्याचं कामच भागतं. त्याला जास्त शब्दांची गरज नाही. पण माझ्यासारखा माणूस थोडा अभ्यास करतो म्हणून मला थोड्या आणखी शब्दांची गरज पडते, आणि माझ्यापेक्षा जो विद्वान असेल त्याला आणखी शब्दांची गरज पडते. मग ही संख्या, तरीही मराठी भाषेतले सगळे शब्द कोणाला माहिती होत नाहीत. पण शब्द समजून घेणं, ऐकणं आणि बोलणं, ह्या प्रक्रियेमध्ये खरा उद्देश असतो शब्द समजून घेणं. जास्तीत जास्त शब्द समजून घेणं, शब्दांचे अर्थ समजून घेणं. याला वृक्ष म्हणतात, वृक्षाला झाड म्हणतात. हे झाड कशाचे, हे झाड वडाचे, हे झाड समजा गुलाबाचे किंवा गुलाबाचं रोपटं आहे, किंवा हे अमुक वेल आहे. तर हे सगळे गोष्टी हळूहळू हळूहळू आपल्याला लक्षात येतात. किचनमध्ये ह्या गोष्टी आहेत. किचनमध्ये याला तवा म्हणतात, याला गॅस म्हणतात, याला अमुक म्हणतात, याला तमुक म्हणतात. असे किचनमधले अनेक शब्द, अभ्यासाशी संबंधित अनेक शब्द, बाथरूमशी संबंधित अनेक शब्द, आपल्या घरातल्या डे टू डे वापरातल्या संबंधांशी अनेक शब्द, असे अनेक शब्द आपण वाढवत जाणं हा भाषेचा खरा अभ्यास असतो. आणि ते शब्द, इथून भाषेची सुरुवात होते. मित्रांनो, भाषाविषयाचा अभ्यास आपण पुढच्या एपिसोडमध्ये आणखी व्यवस्थितपणे लक्षात घेऊया. धन्यवाद.